श्री स्वामी समर्थ. तर आज नाश्त्यामध्ये होता डोसा. तर मॉर्निंग वगैरे झाल्यानंतरला पूर्ण आंघोळ वगैरे फ्रेश करून झाली आणि नंतरला म्हटलं चला देवपूजा करून घेऊया. तो साहेब वगैरे ड्युटीवरती गेले, लाडू पण स्कूलला गेलेला. मग देवपूजा करून घेतली आणि देवपूजा घेतल्यानंतर पटकन म्हटलं चला मशीनमध्ये कपडे लावूया. मग कपडे लावली होती, तोपर्यंत जेवणाची तयारी केली. आज जेवणामध्ये पालकची भाजी बनवायची होती. तर मी डाळ पालक बनवते, तर त्याच्यामध्ये मी डाळ वगैरे अशी टाकते. तर तुम्ही कशी बनवता तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मला आज खूप बटाट्याची आमटी खायची इच्छा झाली होती, कारण माझी आजी खूप छान बटाट्याची आमटी बनवायची. तर मला तिची आजी खूप आवडायची. म्हणजे ती एवढं काही घालत नव्हती, फक्त कांदा टाकायची आणि बटाटा, पण ती एवढी छान लागायची. पण जाऊ दे, आता आजी नाही आहे माझी, तर तिच्यासारखीच मी पण बनवते. पण थोडंसं आपली जरा पद्धत वेगळी आहे, एवढी काही टेस्ट लागत नाही, पण ठीक आहे. सो चला. आणि मग नंतरला बनवायची होती मला भाकरी. मग भाकरी तांदळाचीच बनवते, कारण आम्ही डेली मिस्टरांना जास्त करून तांदळाचीच भाकरी आवडते. मला ज्वारीची वगैरे आवडते, पण कधी तर बनवतो वेगवेगळे, असं काही नाही. आणि नंतरला थोडंसं म्हटलं चला आता भाकरी वगैरे बनवून झालेली, तर थोडं पापड वगैरे भाजूया. तर गावाकडून आणलेले पापड वगैरे भाजले आणि मग मुलांचे फेवरेट बॉबे असतात त्या बनवल्या. आणि मग असा काही जेवणाचा मेनू होता. तर जेवण वगैरे केलं, दुपारी थोडी रेस्ट केली, आराम केला. आणि नंतरला आज अमावस्या होती, तर अमावस्याची तयारी वगैरे केली. म्हणजे दहीभात वगैरे आम्ही टाकतो, तुम्ही पण करत जा असं नारळ वगैरे, कारण खरंच खूप चांगलं असतं ते घरासाठी वगैरे. आणि मग नंतरला थोडेसे भजी बनवलेले, हे हॉटेल टाईप बनले का नाही मला नक्की सांगा, कांदा भजे. तर मग आजचा दिवस असं एवढाच होता. तर चला, बाय बाय.